विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 31/5/2024 रोजी इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर आमच्यावरती झालेल्या अन्यायासंदर्भात बेमुदत उपोषणाला बसलो आहे। वाळू चोरी करणारा शंकर बाळू कांबळे, संकेत अंगद गायकवाड, साहिल पप्पू गायकवाड, आनंद सोमनाथ गायकवाड आणि लखन बाळू कांबळे या गुंडांनी आमच्या घरावरती रात्री 8 ते 9च्या दरम्यान हल्ला केला आणि माझ्या चुलत भाऊजाई आणि पुतण्यांना मारहाण केली आणि मारहाण करून इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता पोलिसांनी नॉर्मल गुन्हा दाखल केला, परंतु इंदापूर तालुक्याच्या आमदाराच्या दबावापोटी तसंच आमदाराच्या 2 बगल बच्च्यांच्या दबावापोटी आमचे शिक्षणदार घेणारी मुलं म्हणजे एम फार्मसी करणारा, बी फार्मसी करणारा, MBBS करणारा, पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केले। तर त्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पुढाऱ्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांवरती दबाव आणला त्या पुढाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल करावा, म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे। तसंच या गुन्हेगारांवरती संघटित गुन्हेगारी म्हणून कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर 120B अंतर्गत देखील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि ज्या पुढाऱ्यांनी या पोलिसांवर दबाव आणला त्यांना देखील 120B मध्ये ओवण्यात यावं। तसंच सदर आरोपी हे तहसीलदार हल्ला प्रकरणातले देखील आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील त्यांना आरोपी करण्यात यावं। तसंच या वाळू माफियांची तालुक्यात फार मोठी दहशत आहे, त्याच्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना या वाळू माफियापासून धोका आहे। तर पोलिसांनी आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, आज ही मागणी घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहे। तसंच भविष्य काळात देखील हे गुन्हेगार आमच्या माझ्या मुलांच्या जीवितात धोका निर्माण करण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही की सदर बाबी इंदापूर पोलीस स्टेशनला आम्ही आमच्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात व्यवस्थितरित्या PI यांना सांगितले असता त्यांनी देखील त्यांच्यावरती रितसर कारवाई केली, परंतु कारवाई ही अर्धवट स्वरूपाची असल्याने पुढील कारवाई करावी म्हणून आज आम्ही आजपासून बेमुदत उपोषणाला सहकुटुंबासह बसलेलो आहे।